वाल्मीकि कराड आत्मसमर्पण पर अतुल लोंढे ने कहा कि आज महाराष्ट्र पुलिस की क्या हालत हो गई है। एक वक्त में महाराष्ट्र की पुलिस की तुलना स्कॉटलैंड यार्ड से की जाती थी। 20 दिन तक आरोपी का पता नहीं चल सका और आज उसने सरेंडर कर दिया है। ज्या महाराष्ट्राच्या पोलिसांची तुलना, विशेषतः मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केल्या जायची एकेकाळी, त्याची आज काय अवस्था झालेली आहे। 20 दिवसापर्यंत आरोपी सापडत नाही आणि आरोपी आजही सापडलेला नाही आहे। त्यांनी सरेंडर केलेलं आहे आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार स्वतः प्रकाश सोळंके म्हणतात की हे अपयश आहे पोलिसांचं। आणि खरंच आहे, तुमची सीआयडी, तुमचे पोलीस हे सक्षम आहेत, पण कुठेतरी राजकीय दबावाखाली ह्या गोष्टी घडतात। कुठेतरी राजकीय दबावाखाली पोलिसांचं मनोबल कमजोर होतं, तो शेवटी शरण येतो, पण पोलीस पकडू शकत नाही। ही लाजिरवाणी आणि दुर्दैवी बाब आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये ज्याचं खूप कोडकौतुक महाराष्ट्रामध्ये होतं, त्या देवेंद्र फडणवीसांच्या पण मर्यादा स्पष्टपणे राजकारणासमोर पुढे आलेल्या आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आता पदावर राहण्याचा काय अधिकार आहे? त्यांच्या स्वतःच्या नागपूरमध्ये 7 दिवसात 7 खून झालेले आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आता राजीनामा द्यावा आणि मीडियाच्या माध्यमातलं कोडकौतुक थांबवावं आणि या सगळ्या गुन्ह्याचा जो तपास आहे बीडमधल्या, जी संघटित गुन्हेगारी ज्याला म्हणता येईल, ज्याला सत्ताधारी पक्षाचा आमदारच गँग ऑफ वासेपूर म्हणतो, त्याची चौकशी ही सिटिंग जजच्या देखरेखीखाली झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे।